नमस्कार, मी सुमित कुसरे. आपण गेल्या काही दिवसामध्ये जे आपल्या इथे फर्स्ट बॅच आली होती डॉक्युमेंट देण्यासाठी, त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे 1 महिन्याचं. आणि त्यानंतर आता 2-3 दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्यानंतर आपली एस-टीची जे मेन ट्रायल आहे ते होणार. त्याच्यामध्ये आता किती जण पास होते, म्हणजे किती जण पात्र होते, अपात्र होते, आणि पात्र झाल्याच्या नंतर त्यांचं मेडिकल राहते. मेडिकल झाल्याच्या नंतर मग आपण आपल्या इथे डेपोमध्ये जॉईनिंग देणार आहोत. तर आज ते जे रोज आपण 3 दिवस दादा, ज्यांचं यादीमध्ये 10 जणांचं नाव आहे, त्यांना आपण बोलवलेलं आहे. तर चला, त्यांच्या ड्रायव्हिंगचा जे आपण त्यांना प्रशिक्षण दिले होते, कसे दिले होते, कशा पद्धतीनं दिले होते प्रशिक्षण, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. माझं नाव देवेंद्र राजे दाते, राहणार पांढरकवडा, तालुका जिल्हा वर्धा. मी इथे आज व्हेरिफिकेशनसाठी आलो आहे. माझे सर, ट्रेनिंग मास्टर सुमित कुसरे सर, यांनी आम्हाला गाडी कशी चालवायची, गाडीचे काय नियम आहे, ते सगळं समजून सांगितलं आहे. आणि आपल्याला कुठे जायचं असलं की आपण प्रॉपरली सीट बेल्ट लावायचा, त्यानंतर इंडिकेटर प्रॉपरली बघायचे, त्यानंतर आपल्या गाडीचं मेंटेनन्स आपण स्वतः बघायचं, हे आमच्या सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. नमस्कार, माझं नाव वीरेंद्र उडान आहे. मी मुक्काम मी तहसील सेलू जिल्हा वर्धा येथे राहतो. काही दिवसापूर्वी मी ई-शिवाय बसमध्ये चालक म्हणून फॉर्म भरला होता. आणि इथे जे आमचे सर होते सुमित सर, यांनी आम्हाला प्रशिक्षण चांगल्यापणात योग्यपणात दिले व त्यांनी गाडीबद्दल आम्हाला परिपूर्ण माहिती दिली. कोण्या पद्धतीने चालवायची, काय चालवायची, बुजुर्ग लोकांना त्यांनी जर हात दिला तर त्यांच्यासाठी गाडी थांबवायची, प्लस गाडी कोण्या पद्धतीने चालवायची, एकदम घाई न करता, कोणी जर येत असेल समोरून त्याला जाऊ द्यायचं, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला माहिती दिली. परत त्यांच्यामुळे आम्ही ह्या सर्व गोष्टीचे नियम पाळून सर्व व्यक्ती, सर्व ड्रायव्हर लोक जे आहेत ते आम्ही कार्यरत राहू आणि त्यांच्या शब्दावर परिपूर्णता लक्ष देऊ. माझं नाव स्वप्नील किशोरराव खोडे, राहणार तळेगाव समजेपंत, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा. मी काही दिवसानंतर आधी हे शिवाय बसचं थोडे पाहिलं होतं वर्धा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपल्याला ते आले होते, ते फॉर्म भरला होता मी. त्याच्यानंतर सरने आम्हाला प्रशिक्षण दिलं. सुमित कुसरे आमचे ट्रेनिंग मास्टर होते. त्यांनी आम्हाला खूप दिवस गाडीबद्दल माहिती दिली आणि ट्रेनिंग पण दिलं. असे सगळेजण ड्रायव्हर बंधू होते, त्यांनी आम्हाला चांगलं प्रशिक्षण दिलं आणि गाडीबद्दल थोडीशी माहिती दिली. गाडी कशी चालू करायची आणि राईट लेफ्टला जर जायचं आहे तर इंडिकेटर कोणतं कसं काय करायचं, सगळे गाडीच्याबद्दल इलेक्ट्रिक बसच्याबद्दल माहिती. माझं नाव शरद युवराज चव्हाण, राहणार गारपीट गोष्ट आपण. सुमित सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन दिले गाडी चालवताना आणि ट्रेनिंगच्या दरम्यान, आणि भरपूर काही शिकवलं ट्रेनिंगमध्ये, आणि डॅशबोर्ड, एसी वगैरे ऑपरेट करायचं. त्यामुळे खूप आभार आहे त्यांचे. आणि आज सुमित सरांमुळे आम्ही या फायनल ट्रायलपर्यंत पोहोचलो. आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. माझं नाव विजय शेषराव शेंडे, राहणार पवनार, तहसील जिल्हा वर्धा. मला सरनी माहिती दिली का प्रवासी पण राहिले, काही पण राहिले, पुन्हा म्हातारे पण राहिले, त्यांना पण गाडीमध्ये घ्यायचं आहे आणि बटनाबद्दल कशी गाडी चालवायची तर माहिती सरांनी आम्हाला दिली. नमस्कार, मी गोमदिगराव ठाकरे. मी आर्मी पण आहे. तर मला इथे लाभवत डेपोमध्ये आल्यामुळे शिवाय मला माहिती पडलं आणि इथे फॉर्म भरला. आणि इथे आल्यावर सुमित सरांनी योग्य मार्गदर्शन केले. तर आपण जे 10 मुलं बोलावले होते आज डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी, ते आलेले होते. त्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे. झाले का सर्वांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन? चला मग, आता ट्रायल राहील तेव्हा येऊन जा.